नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 8. मुंबई. स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यातून आपापले नशीब चमकवायला म्हणून तरुण तरुणी कामाच्या शोधात येत असतात. ही नगरी कधी कोणाला निराश करूच शकत नाही. हिचे मन खूप मोठे, सगळ्यांना तिच्या कुशीत ते सामावून घेते. अशाच या नगरीत तिच्या भूतकाळाला दूर लोटून उंच भरारी घ्यायला, तिच्या स्वप्नरूपी पंखांना पसरवून आकाशात मनमोकळे विहार करायला आलेली वीणा पावलोपावली एक आव्हान, तरी धीट ती सगळं विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. नवीन सकाळ, नवा दिवस, नवीन आव्हान, नवीन ध्येय घेऊन वीणा स्टुडिओ जायला तयार होऊ लागली. आदल्या दिवशीचे ज्वाला सिंगने दिलेली ऑफर रात्रभर तिच्या डोक्यात फेर घालत होती, पण कसे तरी तिने स्वतःला सावरले. तसे ज्वाला सिंग एवढा श्रीमंत असामी, तो परत कधी तिला भेटणार नाही विचाराला तसे डोक्यातील सगळे विचार बाजूला सारून ती तयार झाली आणि जोमाने तिच्या कामाला निघून गेली. आज स्टुडिओमध्ये सगळीकडे धावपळ सुरू होती. सगळ्यांना बघतच वीणा आत आली. ते प्रॅक्टिस रूमच्या दिशेने जात होतीच की विनायक शास्त्री आले. वीणा, अगं तू इकडे काय करते? आज तुमच्या फिल्म शूटिंगचा श्रीगणेशा होत आहे. फिल्मशी रिलेटेड सगळे कलाकार, डायरेक्टर, प्रोड्युसर, स्क्रिप्ट रायटर, एडिटर सगळे जमले आहेत आणि तू इकडे? विनायक बोलले, मला कोणीच काही सांगितले नाही. मी तर प्रॅक्टिस रूमकडे जात होते. वीणा गोंधळून गेली. कसं शक्य आहे? तुला मेसेज आले असेल. बरं आता चल, फोटोशूट होणार आहे. VRच्या मॅगझिनवर नवीन फिल्मचे प्रमोशन होत असते, त्यात तू असायला हवे. विनायक पुढे चालत तिला माहिती देऊ लागले. वीणा सगळं ऐकून खूप नर्वस फील करू लागली. एकतर उशीर झालेला तिला, त्यात आज शूटिंगचा पहिला दिवस. सुरुवातीला तिचे रोल नव्हते, पण विनायक सरांनी सांगितल्याप्रमाणे तिचे तिथे असणे गरजेचे होते. नुकतेच नारळ फोडून श्रीगणेशा झाला होता. सगळे टाळ्या वाजवून फिल्म मेंबरला अभिनंदन करत होते. सर, टीम रेडी आहे? फोटोग्राफर बोलला. तसे असिस्टंट डायरेक्टरने सगळ्यांना एकत्र बोलावले. सेकंड लीड ॲक्टर कुठे राहिली? असिस्टंट डायरेक्टर काहीसे वैतागून बोलले. तुमचे सेकंड लीड कदाचित मैदान सोडून पळाले सर. शनाया तिरकस हसत बोलली. तिच्या बोलण्याने डायरेक्टरचा पारा अधिकच चढला. बरं, पहिले मेन लीड हिरो हिरोईनचे फोटो शूटिंग करा, तोपर्यंत सेकंड लीड येईल, मग तिच्यासोबत बाकीचे शूटिंग करून घेऊ, डायरेक्टर बोलले. तसे शनाया अखिलचे फोटोशूट सुरू झाले. वीणा धापा टाकत तिथे आली. किती उशीर मिस वीणा, सगळे तुमच्यासाठी खोडंबले आहेत. तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती की आतापासूनच स्वतःला स्टार समजायला लागलात. असिस्टंट डायरेक्टर काहीसे चिडून बोलले. सॉरी सर, वीणा मान खाली घालून बोलली. तसे ही चूक तिचीच होती. वेळीच तिने मेसेज चेक केले असते तर ती वेळेवर पोहोचली असती. बरं, ते सगळं जाऊ द्या. चला लवकर फोटोशूटसाठी रेडी व्हा, डायरेक्टर कोणाला तरी फोन लावत बोलले. तशी वीणा गोंधळून इकडे तिकडे बघू लागली. तुम्ही अजूनही इथेच आहात? कॉल कट करून डायरेक्टर बोलले. सॉरी सर, पण कुठे जाऊ? वीणा घाबरून बोलली. आजपर्यंत तिने शूटिंग पाहिले होते. डान्सची शूटिंग असली की ती स्वतः हजर असायची, पण बॅक कॅमेरा. आज ते एक कलाकार म्हणून कॅमेरासमोर येणार होती. काहीशी घाबरलेली तर काहीशी गोंधळलेली. डायरेक्टरने खुणावले तशी वीणा, शनाया आणि अखिल होते तिकडे गेली. पाठोपाठ असिस्टंट डायरेक्टरही. नीरज, ह्या मिस वीणा, सेकंड लीड इन दिस फिल्म, यांचे पण फोटोशूट करून घ्या, डायरेक्टर बोलले. तसे शनायाची नजर तिच्यावर पडली आणि तिच्या तोंडाचा आव हसला. तर अखिल मात्र खुश झाला. हे सेकंड लीड आहे? शनाया शॉक होत पुटपुटली. हो, अखिल हसतच वीणाजवळ गेला. त्याने तिचे हात पकडून स्टेजवर घेऊन गेला, जिथे फोटोशूट सुरू होते. तिघांचे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो सेशन झाले.
शनाया अजूनही शॉकमध्येच होती. कोणाच्या तरी शिफारसीने तू सेकंड लीडसाठी सिलेक्ट तर झालीस, पण पुढे काय? डान्स आणि ॲक्टिंगमध्ये खूप फरक आहे. तुला ॲक्टिंग तर करता येतो ना? नाहीतर बिचाऱ्या विनू सरांना मान खाली घालावी लागेल. शनाया विनाच्या कानाजवळ झुकत काहीशी तिरकस हसत बोलली. विना फक्त शांतपणे तिचे बोलणे ऐकत होती. मी मेन लीड आहे, विसरू नकोस. मी डान्समध्ये तुझा हात पकडू शकत नसले तरी ॲक्टिंगमध्ये माझा कोणी हात पकडू शकत नाही. आता मजा येणार. खूप हौस होती ना सगळ्यांसमोर माझी हसू करण्याची. स्वतःला खूप ग्रेट समजायला लागली होतीस. पण बघ, कर्मा इज बॅक. पहिले तू मला सगळ्यांच्या नजरेत उतरवलेस, आता माझी बारी. काय प्रूव्ह करायचे आहे तुला? तू माझ्यापेक्षा ग्रेट आहेस. तू फ्युचरमधली VRची टॉप ॲक्टर बनू शकतेस. बट नो, VRची टॉप ॲक्टर कायम मीच राहणार, माहीत आहे का? कारण VRचा ओनर माझा आहे. तुझी ही फर्स्ट फिल्म कशी लास्ट बनवते बघतच राहा. शनाया हसतच तिथून निघून गेली. विना सुस्कारा सोडून तिला जाताना बघतच राहिली. तसेही तिला कोणाला काही प्रूव्ह करायचे नव्हतेच. बस स्वतःसाठी जगायचे होते, स्वतःला खूप मोठे बनवायचे होते, एवढे की तिचा काळा भूतकाळ तिच्या खूप दूर निघून जाईल. रत्न पारखी मेन्शन. वेळ संध्याकाळची. हॉलमध्ये विद्युतची आई वामिनी बसून होत्या. त्यांच्या शेजारी शनायाची आई मानसीही बसून होत्या. काय सांगतेस काय? म्हणजे शनाया खरंच आमच्या विद्युतला पसंत करते? वामिनी खुश होत बोलल्या. पसंत करते म्हणूनच तर तो दिसताच पडत येते ना त्याला भेटायला. मला तर वाटते विद्युतलाही ती आवडत असावी, म्हणून तोही फिल्मसाठी तिला सपोर्ट करतो. मग काय म्हणतेस, मुलांना बांधायचे एका बंधनात? मानसी हसून बोलल्या. हे तर एकदम छान झाले बघ. मी कधी असा विचार केलाच नाही. मी तर फक्त दोघांची मैत्री आहे समजत होते. असं कर, मला शनायाची पत्रिका दे. मी आमच्या गुरुजीला विचारते. दोघांचे गुण जोडले तर मग पुढचं बघू. वामिनी काहीसे विचार करत बोलल्या. अगं पण पत्रिका जोडायलाच हवे असं काही नसते. मुलांची मने जोडली झाले. मानसी बोलल्या. त्यांना असे पत्रिका वगैरेवर विश्वास नव्हताच आणि त्यांच्याकडे शनायाची पत्रिकाही नव्हती. हे बघ मानसी, मला माहीत आहे तुझा या सगळ्यावर विश्वास नाही, पण माझा खूप आहे. मी मुलांची नावेही पंचांग पाहून ठेवले आणि बघ, मुले त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी आहेत. मी मुलांचे लग्नही त्याच मुलीसोबत करेल जिची पत्रिका जोडेल. नाही तर मुलांचे एखाद्यावर प्रेम जरी असले तरी मी काही मानणार नाही, मग ती शनाया जरी असली तरी. वामिनी बोलल्या. त्यावर मानसीने सुस्कारा सोडले. तसेही हा एकाच्या आस्थेचा विषय. ती विरोध करू शकणारच नव्हती. वामिनी आणि मानसी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. किटी पार्टी, शॉपिंग, पार्लर दोघी सोबतच असायच्या. पण दोघींचे स्वभाव अगदीच विरुद्ध. पण मनात इच्छा होती विद्युत शनायाचे लग्न व्हावे, जेणेकरून मुलगी सतत त्यांच्या नजरेसमोर राहील. तुझ्याकडे शनायाची पत्रिका नसेलच. मी काय म्हणते मानसी, तूही माझ्यासोबत चल. ते गुरुजी खूप सिद्ध पुरुष आहेत. त्यांनी केलेली भविष्यवाणी कधी खाली नाही गेली. हाता लागल्या शनायाची पत्रिकाही बनवून घेऊ आणि मुलांच्या लग्नाविषयी पण विचारू. काय म्हणतेस? वामिनी बोलल्या. तसे काही क्षण मानसी शांतच झाल्या. ठीक आहे, जाऊ आपण. मुलीला वामिनीची सून बनवायचेच होते, मग तिच्या म्हणण्यानुसारही एखाद वेळेस वागावे लागणारच होते. विद्युत रागातच रत्नपारखी मेन्शनमध्ये आला. त्याला बघताच वामिनीच्या ओठावर सुंदर हसू फुलले. विद्युत, वामिनीने हसून त्याला आवाज दिले. तसे त्याच्या रूमच्या दिशेने जाणारा तो त्यांच्या जवळ आला. नमस्ते आंटी. विद्युत निर्विकार चेहरा ठेवूनच बोलला. नमस्ते बेटा, कसा आहेस? बऱ्याच दिवसांनी भेट झाली आपली. मानसी हसून बोलल्या. मी इकडे जास्त नसतोच. विद्युत एवढंच काय ते बोलला. बरं आई, माझ्या रूममध्ये कॉफी पाठवून दे. बोलून त्यांच्या बोलण्याची वाटही न बघता विद्युत त्याच्या रूममध्ये निघून गेला. हा मुलगा पण ना, कधी मनमोकळेपणाने बोलेल माहीत नाही, कधी हसत नाही की कधी नीट बोलत नाही. सुस्कारा सोडून वामिनी बोलल्या. काळजी करू नको ग, असतो कोणाचा स्वभाव. त्याला नसेल आवडत कोणाशी बोलायला.
मानसी बोलल्या. त्यावर त्याही शांतच झाल्या. विद्युत फ्रेश होऊन बाल्कनीमध्ये बसून कॉफी घेऊ लागला. कानात अजूनही वीणाचे शब्द घुमत होते. तिने मला नकार दिले असेल. मी दिसायला एवढा हँडसम, सोबत एवढा रिच, कोणीही एका पायावर उभे राहील माझ्याशी लग्न करायला, मग ही का नकार देते? तिच्या आयुष्यात कोणी आहे तर नाही ना? विचार येताच विद्युत अस्वस्थ झाला. तुझ्या आयुष्यात कोणी असू दे, नाही तर नाही, पण तू फक्त माझी आहेस वीणा. व्हीआरची छबी तुझ्यासमोर खराब म्हणून मुद्दाम तुझ्यासाठी माझी आयडेंटिटी लपवली. आता ज्वाला बनूनच मी तुझ्या आयुष्यात येणार, मग त्यासाठी काहीही करावे लागू दे. तसेही मला तुझ्या नकाराने काही फरक पडणारच नाही, पण तुला जाणून घ्यायचे आहे, तुझ्यासोबत नाते पुढे न्यायचे आहे. त्यासाठी तुझ्या जवळ येणे गरजेचे आहे. व्हीआर बनून मी जगासमोर येऊ शकत नाही, पण ज्वाला बनून कायम तुझ्या आसपास राहू शकतो. विद्युत विचार करू लागला. त्याने लगेच त्याच्या मोबाईलवर एक नंबर डायल केला. 2-3 रिंगनंतर लगेच कॉल रिसीव्ह झाले. हॅलो. तिचा नाजूक आवाज कानावर पडला तसे त्याच्या हृदयाची धडधड वाढली. डोळे आपसूक मिटल्या गेले. अशी काय जादू आहे तुझ्यात की मी तुझ्या दूर राहू शकत नाही? डोळे बंद ठेवूनच विद्युत हळू स्वरात पुटपुटला. तसे वीणा शॉक झाली. तिने गोंधळून स्क्रीनवर झळकणारे नंबर पाहिले. कोण हवंय आपल्याला? वीणा काहीशी घाबरून बोलली. तू. विद्युतचा लाडीक स्वर कानावर पडला तसे वीणाच्या हातातून मोबाईलच गळूनच पडला. हॅलो. हे बघा, तुम्ही रॉंग नंबर लावले. भानावर येत वीणाने मोबाईल उचलून कानाला लावले. राईट नंबर आहे क्युटी पाय, विद्युत गालात हसत बोलला. आणि वीणा तिंताळ उडाली. तिला असे चिजी बोलण्याची सवय जी नव्हती, उगच पोटात कसे तरी वाटून गेले. पण लगेच भानावर येत तिने रागात कॉलकट केला. अरे, कॉलकट केले? स्वतःशीच पुटपुटत त्याने परत एकदा तिचा नंबर डायल केला. वीणाने पहिले तर दुर्लक्ष केले, पण तो वारंवार कॉल करतच राहील त्यापेक्षा क्लिअर काय ते सांगून द्यावे वाटले. हे बघा, इथे कोणी तुमची क्युटी पाय नाही राहत, कळलं? आणि परत मला कॉल करू नका, बोलून वीणाने लाल बटनवर बोट ठेवणार त्याआधीच विद्युतचा आवाज कानावर पडला. आणि वीणा शॉक. तूच माझी क्युटी पाय आहेस मिसेस ज्वाला, विद्युत त्याच्या कठोर स्वरात बोलला. आणि वीणाच्या तोंडाचा आव वाजला. ज्वाला सिंग? ती हलकेच पुटपुटली. येस मिसेस ज्वाला. त्याला आता मजा येऊ लागली तिच्याशी बोलायला. तिचे एक्सप्रेशन तो इमॅजिन करू शकत होता. मनात नसूनही त्याच्या ओठावर मोठी स्माईल पसरली. यावेळी कोणी त्याला पाहिले तर जगातील 8वे आश्चर्य वाटले असते. तुम्हाला माझे नंबर कुठून मिळाले? वीणा कसेबसे बोलली. शोधले तर देवही भेटतो म्हणतात. मग हा तर तुझा तुच्छ नंबर आहे. ते शोधणं कठीण नाही मिसेस ज्वाला, विद्युत फ्लर्टी टोनमध्ये बोलला. आता मात्र त्याचे सारखेच मिसेस ज्वाला ऐकून वीणा सिरियस झाली. हे बघा सर, तुम्ही माझी मदत केली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. पण प्लीज सर, हे वारंवार मिसेस ज्वाला बोलू नका, वीणा गंभीर सुरात बोलली. तुला माझ्यासाठी काही फील होतोय का? विद्युत सावरून बसला. वीणाने डोळे एकवार मिटून मोठा श्वास घेतला. हे बघा सर, मी तुमच्या भावनांचा रिस्पेक्ट करते, पण प्लीज मला हे समजून घ्या, असे जोर जबरदस्ती करून तुम्हाला काहीही मिळणार नाही. मला तुमच्याविषयी काहीच फील होत नाही, वीणा काहीशी वैतागून बोलली. त्याचे मन खट्टू झाले. का फील होत नाही? मी आवडत नाही? मी हँडसम नाही का? तुझे कोणावर प्रेम आहे? विद्युत एकावर एक तिला प्रश्न विचारू लागला. वीणाच्या नजरेसमोर त्यांचा हँडसम चेहरा तरळून गेला. प्रश्न आवडण्याचा नाहीच आहे सर. नाही माझ्या आयुष्यात कोणी आहे, ना कधी येऊ शकणार. तुम्ही खूप हँडसम आहात, तुम्हाला एखादी चांगली मुलगी भेटून जाईल. प्लीज माझा विचार सोडून द्या. त्याचा नाराजीचा सूर ऐकून तिला वाईट वाटले, पण तीही तर मजबूर होती. येऊ शकत नाही म्हणजे? तुझ्या आयुष्यात कोणी नाही, मी हँडसम आहे म्हणजे न आवडण्याचा प्रश्न नाही. मग काय प्रॉब्लेम आहे?
विद्युतही काहीसा वैतागला. बिचारा सवयीपेक्षा जास्त बोलत होता. तुमच्याविषयी फिलिंग्स नाही आहेत, विषय संपला. सारखं एकच बोलून वीणाही वैतागली. विद्युत काही क्षण शांतच राहिला. वीणाही शांत होते. अचानक विद्युतला काहीतरी आठवले आणि तो जरा मोठ्यानेच बोलला. ओ, आय गॉट इट. तुला मुलींमध्ये इंटरेस्ट आहे, राईट? विचित्र तोंड करून तो बोलला आणि सोफ्यावर बसून असलेली वीणा ताडकन उभीच झाली. काय? आर यू मॅड? म्हणजे मी नकार देत आहे म्हणून तुम्ही काहीही बोलणार का? मला माझे प्रॉब्लेम असू शकत नाही का? वीणा आता चांगलीच चिडली. एवढं सांगूनही तो ऐकून घ्यायला तयार नाही, त्यात हे असलं बोलणं. थँक गॉड तू तशी नाहीस. मला किती टेन्शन आले होते. बरं आता खरं सांग, का माझ्यात इंटरेस्ट नाही? विद्युत शांत स्वरात बोलला. तो माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे सर. प्लीज माझ्या दूर राहा. या उपर मी काही समजावू शकत नाही. वीणा हताश सुरात बोलली. ठीक आहे, मी समजू शकतो, पण मला हे जाणून घ्यायचा अधिकार आहे की मी काय रिजेक्ट होत आहे. हँडसम आहे, रिच आहे आणि मेन म्हणजे मला तू आवडलीस. तुला मी सगळे सुख देऊ शकतो. आणखी मग लग्न करायला दुसरे काय हवे? विद्युत शांत स्वरात बोलला. जसं दिसते तसं नसते सर. तुम्ही समजता तेवढे माझे आयुष्य सरळ नाहीच आहे. ज्या दिवशी माझे सत्य तुम्हाला कळेल, आपोआप तुमच्या डोक्यातून माझा विचार निघून जाईल. कधी कधी सिच्युएशन खूप कठीण असते. काही गोष्टी अशा असतात की ना कोणाला सांगू शकत ना त्यापासून दूर पडू शकत. फक्त एवढं समजा, मी तुमच्या लायक नाही. बोलून वीणाने कॉल कट केले. विद्युत एकटक मोबाईलकडे बघत होता. नेमका प्रॉब्लेम काय आहे हिचा? सरळ शब्दात बोलूनही दाखवत नाही. काहीतरी विचित्र बडबडत होती. विद्युत स्वतःशीच पुटपुटला. बाप रे, पण हिच्या नादात मी किती बोललो. ग्रीनिज बुकात नोंदणी होईल. विद्युत स्वतःशीच पुटपुटला. तो रूममध्ये जायला पाठी वळलाच की त्याची नजर दारात उभ्या ओजसवर पडली. तो तोंडाचा आव असून आश्चर्याने त्याच्याकडेच बघत होता. विद्युतने त्रासून भोवईवर अंगठा फिरवले. ओजसकडे दुर्लक्ष करून तो आत गेला तसे ओजस भानावर आला. आई शपथ भाई, तू आता स्माईल करत होतास आणि तुझी गर्लफ्रेंड आहे? कोणाशी एवढ्या प्रेमळ गप्पा सुरू होत्या, जरा मलाही कळू दे. ओजस अगदी शॉक होत बोलला. नेहमीच वृक्ष स्वरात बोलणारा त्याचा भाई एवढा प्रेमाने बोलू शकतो त्याचा तर विश्वासच बसत नव्हता. नन ऑफ युअर बिझनेस. त्याला इग्नोर करत विद्युत सोफ्यावर बसला. असे कसे? मला कळायला हवे माझी भाभी कोण आहे, कशी आहे, कुठे राहते? ओजस त्याच्या मागे येत बडबड करू लागला. स्टॉप इट ओजस, तू काही लहान नाहीस प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला. इट्स माय पर्सनल लाईफ, ओके? तू त्यापासून दूरच राहा. विद्युत चिडून बोलला. तसे ओजसचा चेहराच पडला. त्याला तसे बघून विद्युतला वाईट वाटले. त्याने अंगठाने भुवईवर खाजवले. हे बघ ओजस, अजूनही काही क्लिअर नाही. पहिलं सगळं सेट होऊ दे, मग त्याच्याविषयी सगळ्यात पहिले तुला सांगेन, ओके? विद्युत त्याला समजावत बोलला. तसे ओजसने होकारात मान हलवली. तू जेव्हा सांगशील तेव्हा सांगशील ब्रो, पण मी माहीत करवूनच घेईल भाई. तुझ्या मनावर राज्य करणारी ती लकी गर्ल कोण आहे? ओजस मनातच बोलून बाहेर निघून गेला. विद्युत काही क्षण वीणाच्या विचारात हरवला. मग मात्र डोक्यातील सगळे विचार बाजूला सारून तो लॅपटॉप उघडून बसला. स्टुडिओमधून परत येताना वीणा मार्केटमध्ये गेली. थोडासा किराणा, भाजीपाला, काही गरजेच्या वस्तू. एकटी राहत असली तरी सगळं घेणं गरजेचे होते. थकलेली ती हातातील सामान ठेवून तशीच सोफ्यावर जाऊन बसली. मान मागे टेकून डोळे मिटून ती शांत बसून होती. काही वेळाने ती फ्रेश होऊन किचनमध्ये सगळे सामान ठेवले. एकीकडे स्वतःसाठी कॉफी आणि दुसऱ्या शेगडीवर खिचडी ठेवले. मग मध्ये कॉफी ओतून ती हॉलमध्ये आली तर सगळ्या सारा तिच्या नजरेस पडला आणि ती अधिकच वैतागली. वीणा, काय हे? एकटी राहतेस पण पसारा बघ. वेळेवर कोणी आले तर काय विचार करेल? तुझ्या रूमपेक्षा एखाद्या मुलाची रूम तरी स्वच्छ राहत असेल. आजकाल खूप आळशी झालीस तू. वाकडं तोंड करत वीणा सोफ्यावर जाऊन बसली.
तसेही कोण येते इथे बघायला, जाऊ दे, ऑफ डे मिळेल त्या दिवशी सगळं आवरून घेईल विचार करतच वीणा कॉफीचे एक एक सिप घेऊ लागली. गरम गरम कॉफी पोटात गेली तसे तिला तरतरी आली. बापरे, किती धावपळ व्हायला लागली माझी. डान्स, शूटिंग, परत ते शनाया डोक्यावर बसून आहेच, सारखं वाकड्यात जात असते ती. जाऊ दे, तसेही ती काही बोलली तरी मला फरक पडत नाही. आपले काम भले आणि आपण भले. तरी बरं अजूनपर्यंत माझ्या रोलचा नंबर नाही आला, नाहीतर श्वास घ्यायला वेळ मिळणार नाही. पण कॅमेरा मी कसे फेस करू शकेल. विना स्वतःशीच बडबड करू लागलीच की डोअरबेल वाजली. ते गोंधळून दरवाजाकडे बघू लागली. रात्रीचे 9:30 वाजले असतील. आता या वेळेला कोण आले, विना स्वतःशीच पुटपुटली. हातातील मग टिपाईवर ठेवून ती दरवाजा उघडायला गेली. तिने हॉलमधून बाहेर कोण आहे ते पाहिले आणि तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.